रामाचे मानसी शरण गे श्रीरामसी क्षणार्धे सोडवी त्याचे राम भक्ताचे कृपाळू. गणेश गणपतीला वंदन करून या ठिकाणी कथेचं अनुसंधान सुंदर कथा आहे. हनुमंताला काजळी मागला, गंधारो मागला, पर्वतावर औषधी सापडायला तयार नाही. परंतु हनुमंतराया विचार करतात, जो काया वाचा मनानं भगवंताला शरण जातो त्याला भगवंत बुद्धी देण्याशिवाय राहणार नाही. हनुमंतराय विचार करतात, बुद्धीची बुद्धी आपण आत्मा रघुनंदन तेरे होऊन प्रसन्न कपिनंदन प्रभुला. बुद्धीची बुद्धी सुद्धा या ठिकाणी राम आहे. रामाला शरण जाऊ, राम आपल्याला बुद्धी देईल. हनुमान विचार करतात, गाय धरेला असता संकट स्मरणला भगवंता काकुलती उडी सत्वरता घालोनी तत्वता उद्धरिला. हनुमंतानं मनामध्ये विचार केलेला आहे, पर्वतावर औषधी सापडायला तयार नाहीत. एकच पर्याय शिल्लक राहिला, जसा तो पदिला कृष्णाची नाव घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. गजेंद्राला विष्णूला हाक करण्याशिवाय पर्याय नव्हता. तीच अवस्था हनुमंता झाली. आता देवा मास रामावाच हनुमान अखंड नाम धारक नामे पावला रघुकुळ टिळक कपीस बुद्धी स्फुरली चोख सत्वर दे कस सावला. हनुमंतानं मनामध्ये रामाचं स्मरण केलं, मोठ्याने उपकार केला आणि काय आश्चर्य झालं बघा. बुद्धी हनुमंताची चालली गेली. मने एवढी कायची चिंता मी भ्रांत का झालो आता सगळा प्रवतची तत्वता नेऊ सर्वता उचलोने. हनुमंताला बुद्धी आली. म्हणून जेव्हा मावतो तुल्य वेदम म्हणायचंय, बुद्धीनं श्रेष्ठ हनुमान म्हणायचंय, पण रामाचं नाव घेतल्याशिवाय हनुमंताची बुद्धी चालत नाही. आपलं कुठे म्हणायचं. हनुमंताला बुद्धी सुचली, रामाला या ठिकाणी बुद्धी दिली. हनुमान म्हणतोय, कशाला विचार करतोय. औषधी हितैत्या हितैत्या काय हितैत्या अरे काय केलं खरंय. अख्खा पर्वत घेऊन जाऊ. सुशेन वैतराज देते ओळखील औषधी दे उठविल सोमित्रा दे अर्थशन न लागता. हनुमंताने विचार केला, एक सेकंद सुद्धा उशीर लावायची गरज नाही. आपण काय डॉक्टर नाही. सुशील आणि ती औषधी बघून घे. आपण काय करायचं, पर्वत उचलायचा आणि सुशीलापाशी नेऊन आदवायचा. चट औषधी हुडकील, चट लक्ष्मण वाचवी. विलंब करू येत उद्या येईल भास्वत शक्ती वरद अद्भुत कार्य समस्त नासेल. विचार केला, पर्वत घेऊन जायचंय, ठीक आहे. बुद्धीला आम्हाला दिली, ठीक आहे, पण लवकर न्यावं लागेल. सूर्य उगवला, आपल्या लक्ष्मणाचं काही खरं नाही. हनुमान विचार करतात, ते मांडिले सळ पाहो आदरिले माझे बळ औषधी लपविल्या सकळ मच केवळ गोवाया. हनुमंताला विचार केला, पर्वताची बदलय नाटकं झाली. तशी परबीर झालंय. मगापासून मला औषधी सापडायला तयार नाही. इकडं बघितलं की तिकडं दिसत्या त्या, तिकडं बघितलं की इकडं दिसत्या त्या. पर्वत माझ्यासोबत या ठिकाणी कपट करतोय. ह्याला दाखवायचं, गुणासहित उपटायचं. हनुमंत विचार करतात, हरी मिनेला रावणाची गोऊ अडविले आमासी उपरोनी याची कंदासी औषधी सने. हा पर्वत सुद्धा वावराला दिवाला की काय. मला औषधी सापडायला तयार नाही. आता थांबायचं नाही, पर्वत उपटायचा, लक्ष्मणाला वाचवायचं. असं करून विचार केला रावणाने बुबुकावा कापिनले सुरासूर चरचर भयभीत. हनुमंतानं मोठ्यानं रामाचा जय जयकार केला. श्रीराम भगवान
गाळिले बुडथाने शिखर कवळीले हाते आंदोलिता पर्वताते भूते आकांते कल पर्वताला कपट केलंय औषधी सापडायला गेल्या शेपटीला सांगितलं शेपटी तुझा नंबर आहे शेपटी लगेच आली गाव 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 येणा पर्वताला बांधला आवडला जसं आपण तावेनं आवडतो शेपटीनं पर्वत आवडला हाताने धरला लाख 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 करुणिया रामस्मरण वेगी उपरिता गिरिद्रोण धनानीले त्रिभुवन शोषफण तडकला शेषफण तडकला पर्वत शिफ्टीला आवडला हाताने धरला आणि तेव्हा काय लाख 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 हलवायला लागलं शेषफळ सुद्धा तडकला गेला धनानीले पातळ हडबडिले लोकपळ वन देवता खळबळ केला कल्लोळ सकळी की सगळ्यामध्ये कल्लोळ झाला वाचावावे फेने पळाली वनचरे लंगली गिरी कंदरे ससे म्हैसे तरच तंगरे चौफिरे कळकळती आता अख्खा पर्वत हनुमंत उचकू लागलाय कला कला पर्वत हलतोय वंचेला भिवू लागली ससा पाहून गेला हरणे पाहू लागली वाघ पाहू लागला म्हणली काय होतंय मद गजाचे आरडते व्याघ्राचे सिंहनाद सिंहाचे तेने दचके यमलोक इथपर्यंत आवाज थांबला नाही यमापर्यंत गेला वाघ जातात सिंह जातात हत्ती जातात डोंगरातला आवाज यमानं ऐकला दोळील्या द्रुमवल्ले भूते आतंकळे सकळे दाती तृणे धरली शरण आली कपिसी प्रत्येकाचं हनुमंताला शरण आलं रामचंद्र भगवान की जय श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्र हाय नमः दिशा लंगिरा पक्षी कुळी सर्प निघाली पाताळीया दिग्गजा पैश्री टाळी दात खिडी कृतांतया प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होऊन पवनसुत हनुमंतांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्यांनी आपला संसार सोडून 14 दिवसाचा वनवास भोगला आणि रात्रभर या ठिकाणी या रामकार्यासाठी उभे अशा रामभक्त वनवासी मंडळांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि आमचे सर्व व्यासपीठ चालक आणि विशेष म्हणजे अनेक शक्त्या पार पाडलेल्या शक्तीमध्ये काय अडचणी येतात ही कोळी महाराजाला चांगलं माहिती तळमळ त्यांची ही वाचक सूचकाने गतीनं चालावं त्याच गतीने आपल्याला हा अध्याय संपवायचा आता हा अध्याय संपला पाहिजे होता आणि 5वा चालू व्हायला पाहिजे होता एवढा आपण पाठीमागे आणि आमचा विषय आलाय आता है की नाही त्याच्यामुळं हस्तगतीनं पण तुम्ही जागा असला तर नाहीतर काय झालं काय माहिती आहे की नाही त्याच्यामुळं पर्वत उचललेला आहे पक्षी आकाशात उडाले सर्प लोक पाताळामध्ये गेले मोठमोठ्यांची कांठाळी बसली आणि काळ सुद्धा घाबरले 10 योजने विस्तारे 5 योजने उंची आईचा पर्वत सवितरा कपिंद्रे सत्वर उपडला 20 कोस बाय 40 कोसाचा पर्वत आहे सहज उचलून हनुमंत चालले म्हणा बळी आठवणी भाई पर्वत उपडला तोही भाई गगना मुसळला नवलाई श्रम नाही अन मात्र 20 कोसाचा बाय 40 कोसाचा पर्वत सहज उचलला रामनामाची ताकद सहज उचलून चाललाय कोसळूनच त्याला काय वाटत नाही छत्रा कजली बाळक गज चुंडा दंडे कमळा तैसा ताळलाय कपिनाया गिर्याडोलिक उकडोनी दृष्टांतरीला एखाद्या पोरगाची घेऊन पळावं खेळायला किंवा एखाद्या हत्तीनं कमळाचं फुल सोडलं तोडावं असं तर हनुमंतांनी पर्वत चालवलाय तरी अंतरी
सीतेचा परदेश पडता भरते तत्वता देखिला असा हा पर्वत घेऊन हनुमंतराया अयोध्येच्या नंदीग्रामामध्ये आले. वरी उजेडे खाली अंधारे असेल तरी काय अति विस्मित झाला म्हणे निबिड जातील तरणी काय जात आहे गगनी लक्षता चिमणी लक्षेला रात्र झाले 1 वाजत आले तरी बरं जागाच्या रामनामामध्ये निम्या रात्रीचा असं काय असेल बाबा काय असेल काय अंदाज काढा लागले. इंद्रबाई विमाने सगळे अप्सरा घेऊनी क्रीडा करीत आहे गगनी लाजमनी असेला अंदाज आहे अंदाज आहे. भारताच्या लक्षात आलं की विमान दोघाकडे एक चोरलेलं विमान रावणाकडे दुसरं इंद्राकडे. रावणाची काम नाही शक्तीकडे आला तो इंद्र असेल आणि त्याने अप्सरा संघ घेतले असत्या. दिव लागल्यावर विमान दिसतंय त्याच्यावर तर उजेड कशाचा आहे औषधीचा. पण भारताला वाटलं विमान आले पण शक्तीकडे कशाला अंगात वाट सुटला तिने औषधीला उठला दोन्ही विचित्र उमटला तो ऐकला बरताने. एवढा मोठा पर्वत घेऊन चाललेल्या हनुमंताचा वेग होता आवाज उठत होता वरील औषधी चमकत होत्या. विमानच आहे असा अंदाज भारताने काढला. म्हणे केवढा उद्धत वरती लावली अद्भुत अप्सरास विमानात सैरा विचरत आकाशी. ही इंद्र किती उन्मत झाला याला पद मिळलं म्हण विमान मिळलं म्हण निम्या रात्रीचा अप्सरा घेऊन आकाशातून भ्रमण करतोय. तिकडं कुठं बी हिंडा नका तिकडं नाडीच्या पड्यात मुंगशीला कशाला आला सोये घेऊन वराड केला विमान हिंडवी गगना उलंगोनी साधू सर्जना कधी आठवण उन्मत. ही राम भक्त ती ना सगळी इथं विषय घेऊन आलेला इंद्र आहे अप्सरा घेऊन आलेला इंद्र आहे. आणि या नंदीग्रामाच्या ठिकाणी काय काम आहे त्याला त्रिसरणी मध्य प्राशनी मातला जो तरी लोभे पुरला त्याचा गेला विवेक. भारताचा अनुमान आहे माझ्या पदरचं काय नाही. बरंच म्हणतात जे परस्त्रीच्या नादी लागले त्यांना पुती कळत नाही शक्ती कळत नाही एखाद्याच कळत नाही. तशीच त्या दुसऱ्याच्या घरात दुसरा प्रियाला घरचे पैसे घालवायचा आणि तमाशा मुकट दाखवायचा. आणि तिसरा चिंगट मारलं तरी ती रुपया खर्चित नाही संगत शेवट सुद्धा दुसऱ्याचा लावतो. या ठिकाणचा काय बरोबर आहे विषागमनी जरत ते सर्वदा ती उन्मत ती स्वाती परिमात स्वच्छ विचरत घर जैसा. घरामध्ये लक्ष्मी असताना परस्त्रीच्या नादी लागून त्याला परमार्थ बी कळत नाही स्वार्थ बी कळत नाही स्वतःच लेकरू सुद्धा कळत नाही व मोठा माणूस आला हे सुद्धा कळत नाही. मांजरवणी दूध पिताना डोळं जागतं म्हणून मालकीने जागलं ही तसं दिवसा इकडं इकडं बघत घुसत आणि तिथं टाकत कशी मर्यादा दिवसात किती जना पदा विषाद्वारी विचरी सदा नसरे कदमा घरा. खरंच गाव वाकाकडे उदाहरण राईट दिलं बघा. गाडवाच गाडवीन पैकी पुढे गाडव माग फटा 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 लाता खाती कोण गाडा कोणाचे 4 पायाचं चाललंय आपलं बरं का. अजून 2 पायाचं पुढे यायचे ती लाता हाणते ही लाता खाते तरी काय म्हणतात लाता हाणी तावरा बरे प्रेती दावी चौकरी गाते मुकावरी आवडी करी झेलिता. लाता खातोय म्हणतोय दुसऱ्याच्या आहे त्या करण्याची बा या पठ्यालाच या लाता मिळतात. आपल्या मालकीने थोडा आवाज वाढवला तरी ह्याची तळपायची आग मस्तकाला जाते
आणि तिनं चार चौकात फजिती केली तरी असू दे, हळू बोले माणसं पुन्हा घरात नेऊन चियाचला तरी जो बसतो तरीचा पुरुष कामाचारी सुखाची मानी निराळी बाबुरे जाऊन येते दुरी हृदयावरी जलिता गावाला कधी पटवून देताना गाढवाचं उदाहरण दिलं ना. आता आलं 2 पायाच्या गाढवा होतो तसाच, जसा 4 पायाचा तसाच 2 पायाचा. याला सुद्धा काय आंधळ झालं का? ते एकदा बहानात गेलं का त्याला घरचं कळत नाही, बाहेरचं कळत नाही, परपंचे कळत नाही. फक्त हितनं घरातनं वाढायचं, चोऱ्या माऱ्या करायच्या आणि तिची भरती करायची, इकडून घ्यायचं आणि तिची भरती करायची. आता सगळं संपलं तरी याला बहान राहत नाही. आणि कशा पाय बघा दिल्यात रामायणात की हिथं कोण नाही तसलं शक्तीला येतच नाही. पण तसं ओळखू यावं तुम्हाला. आणि त्याला शियानं सांगायचं रात्री शक्तीमध्ये असं ऐकले आता तरी नीट वाक्य म्हणे जन्मांतराची पडली पालखीची पादी कमळ लागे देवी दांडली आभाग्य व्रता वैरागी कष्टती. पुढे म्हणतो आपलं नशीबच लय वाढे, लय दिवसाचं पुण्य फळाला आलं ती भेटली मला. लय जीव लावी ती. आम्ही बघा आलो घरात किती आणि तरी सुद्धा इतकं सगळं असून निर्लज्जम सारखं त्याला त्याच्यात स्वाभिमान वाटतो. ही स्वाभिमानाची गोष्ट आहे का? परस्त्रीचा भोग गेलं म्हणजे तरी सुद्धा ही स्वाभिमानाने जगत. आशाला सांगितले तुम्हाला या जन्मात चुकून शरीर माणसाचं पुन्हा गाळवच त्रिकमत्या सिरती ऐकमत प्याती बेतुने पदरची संपत्ती सोयवती जगन्नाथ. एक नमुना बाहेरच्या स्त्रीच्या नागी लागलेला. आता दुसरा नमुना दारुड्याचा. आता ही काय करतात खिशातलं पैसे घालवतो पित आणि जगाला असं दाखवतो. अहो मी परांड्यात राहतोय, एक तर असं पिलं आणि त्या गटारीच्या कडेला पडलं, पिशवी हातात लय चिरगट तसली अशी पिशवी सोडीत नव्हतं. ती लांब तोंड जनावर आलं आणि त्या पिशवीला वास घ्यायला लागलं आणि याच्या तोंडाचा वास घेतला. आणि पुन्हा मग याला तोंडाला वास आला की त्यानं असा हात केला, नेमकं त्याचं शिपूट आलं आणि ती म्हणते काग तुझी एवढी बारकी झाली आणि मुख किती काय तू कुठं पालाय जे द्रव्याही कभोर जोरे सकामी कर स्वर्गात पुढे निष्काम तरी डोळ्या पुढे इष्टे रोकडे मोक्ष सुख. पैशानं जे पैसे तुम्ही दारू विकत घ्यायला देता तेच पैसे जर तुम्ही शेतीच्या वर्गणीला दिले, तेच पैसे जर तुम्ही आपल्या आई वडिलांना गोळ्या औषधं आणायला घालवली, तेच पैसे जर तुमच्या लेकरा बाळाला खायला आणून दिलं, तेच पैसे जर तुमचं बापाचा 13वा गोडाचं महाळ आकिती घालायला जर घातलं तर स्वर्ग मिळतो, स्वर्ग. आणि तेच पैसे जर दारूवाल्याला दिलं तर नरक भोगावं लागतं. एका जन्मात 84 लक्ष एवढी फिरावं लागतं. करीता मध्यपाना